हे आहेत क्लेचे फ्लावर, सगळं DIY आहे या, काहीच आम्ही रेडीमेड ह्याच्यामध्ये घेतलेलं नाही आहे. फक्त हे जे कप होतं ना. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की जो आपला DIYचा ब्लॉग होता ना तोच आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि होप सो तुम्ही खूप खूप एन्जॉय कराल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कोण आहे गं त्याच्यावर? कोण कोण आहे? हां, तुझी नवीन साडी आहे ती. याच्यात कोण कोण आहे? मी पप्पा मम्मी मी अजून कोण आवडलं याच्यात? मी पप्पा मम्मी दोघं आवडतं. हॅपी? हां पप्पा चला ना आपण जाऊया. कुठे? आपण चला ना आपण माझे फोटो लावले लांबला ते. हां, इथं बघ मम्मा जरा. चला कट करायचा. हां काय केला? हो यार. हा फोटो ना गाईस, परीचा फर्स्ट बर्थडे होता ना तेव्हाचा फोटो आहे. हे बघा हा वाला, किती गोल मटोर दिसते बघा ना. कशी दिसते तू? चोमू. तो सेकंड फोटो दाखव मम्मा, खराब नको करू, दाखव. हा आहे भाऊबीजच्या दिवसाचा फोटो आहे हा. तिच्या मोठ्या मम्मीच्या घरी काढलेला हा फोटो भाऊबीजच्या दिवशी. हा 2024 मधला फोटो आहे, गणपतीमधला. तिच्या काकांच्या घरी गणपती बसलेला ना, तर तिचे पप्पा तिला घेऊन गेलेले. आणि हा जो फोटो आहे ना, तिच्या बाबू काकाच्या त्यांच्या वाईफचा प्रेग्नन्सी शूट होतं ना, तर हा आत्ताचाच फोटो आहे, तेव्हा काढलेला. हा फोटो आहे तिच्या प्रांजल माऊच्या लग्नातला, ज्याच्यात तिने फर्स्ट टाईम साडी वेअर केलेली. आणि हा फोटो आहे जेव्हा आम्ही हॉटेलला गेलेलो, हॉटेलमधला फोटो आहे हा तिचा. एकदम छोटू होती तेव्हा, गोल मटून छोट्या लहानपणाचा. ठेव मम्मा. पप्पा तुमचे फोटो ते लय छान दिसतात ते. काय? तुमचे फोटो ते लय छान दिसतात मम्मी फोटो आतल्यावर. हा का? हां हे बघा किती चांगले फोटो आहेत. हा हे बघा, हा फोटो आहे फेब्रुवारीचा. ह्या फेबचाच आहे, 2025चा फेबचा, जेव्हा तिच्या विजू काकाचं लग्न होतं तेव्हाचा फोटो आहे हा ना. 4-5 मंथ्सची होती तेव्हा, 4 मंथ्सची. तेव्हा ती अशी फ्लिप व्हायची ना, तर मग तेव्हा मी तिचा फोटो क्लिक केलेला. असे भरपूर फोटोज आहेत, पण हा मला खूप क्यूट वाटतो तिचा फोटो. स्माईल बघा ना कशी करते. ठेव मम्मा. आणि हे कोण आहे मम्मा? मी तू आहे. हा परूचा, ज्या दिवशी परू बॉर्न झालेली 6 एप्रिलला, तेव्हाचा फोटो आहे हा. तिचा फर्स्ट फोटो आहे. आणि त्याच्यात पण बघते, ह्याच्यात कॅमेरामध्ये बघते, बघितलं का? नोटीस केलं आहे का? बरोबर फोनच्या कॅमेरामध्ये तेव्हा बघत होती असं. झाल्याचा म्हणजे 2-3 तासानंतरचा तिचा फोटो आहे हा. ठेव मग. तिच्या 3rd बर्थडेचा फोटो, 3rd बर्थडे केलता ना तिचा, तेव्हाचा फोटो आहे ना मम्मा? तेव्हा कुठला केक मागवलेला आपण तुझ्यासाठी? हातीवाला केक. कुठला? हातीवाला. आणि ही बघा माझी सोनपरी. कोण आहे ग? मी. नाव केल्यावर तिला मस्त असं रेडी केलेलं. लहान होती तेव्हा खूप, तेव्हाचा फोटो आहे हा. ठेव मम्मा. आता ह्याचं बघूया. हे बघतो ते दोघांचे फोटो. कोण आहे ग हे? मम्मी आणि पप्पा. हां,
तेव्हा आमचं रिसेंटली लग्न झालं, रक्षाबंधनचा फोटो आहे हा, रक्षाबंधनच्या दिवशी काढलेला. राखी देत होती बघा ना. हा मला राखी दिसते जरा. बघ मी लय इलो दिसतोय. काय इलो. हा का ना मम्मी मम्मी काय दिसते? मम्मी छान दिसते आणि पप्पा पप्पा इलो. असं ना, तो. तो झाला बाबू. आता इथे सगळे फोटोज कट करून झालेत, फिनिशिंग द्यायची बाकी आहे फक्त. आणि परू बघते माझे पप्पा कसे फिनिशिंग देत आहेत, सर्व कसं करतायत, आहे ना मम्मा? पप्पा तुम्ही लगेच आले. हं? लगेच इले खूप बोलत होती. काय खूप बोलत होती तुम्ही गेले तर. रडत होती का ग? काय बोलत होती? तुम्ही वाटलं गेले की दुकान लावलं होतं. तर तू रडत का होती? मम्मी फोन दिला. हा का हा मम्मी त्याची बरोबर मी फोन बघतो. मी तुला कितींदा सांगितले फोन नाही घ्यायचा, टी व्ही लावून काय पण लावून बस बोलायचं ना, तुला जे आवडेल ते बघ बोलायचं ना. मम्मी बोलली की फोन द्यायला. फोन घे फोन घे फोन घे. हा का हा ती बोलती. हो का? मी तुला हमेशा सांगतो ना की मी नसल्यावर फोनला हात लावायचा नाही. मम्मी ते बोलते मला नाही द्यायचा मला तरी पण देते मग. किती खोटं बोलतेस ग परी तू. आता आपले पूर्ण फोटोज वगैरे कट करून झालेत आणि हा आहे आपला कप, ज्याच्यावर आता आपण ते फोटोज लावणार आहोत. आणि हे आहेत क्लेचे फ्लावर, सगळं DIY आहे हा. काहीच आम्ही रेडीमेड ह्याच्यामध्ये घेतलेलं नाही आहे. फक्त हे जे कप होतं ना, काय जो कप आहे ना, तर तो आहे ना, तिला तिच्या मामाने त्याच्यामध्ये सर्व चॉकलेट्स होते, तर कपमधून आपण ते म्हणजे ते जे कांड्या वगैरे आहेत ना, ते काढून आपण ॲज अ कप म्हणून पण यूज करू शकतो. पण म्हटलं की कसं आहे ते आता त्याच्यावर आपण फोटोज वगैरे लावू शकतो, म्हणून मी म्हटलं की आपणच काहीतरी त्याच्यामध्ये DIY करू शकतो ना घरातल्या घरात. तर म्हणून आम्ही हे अशी आयडिया हे केली, म्हणून आता मग तेच चालू आहे करायचं फोटोजचं वगैरे. म्हणजे कसं ते कपचं हे पण राहील आणि फोटोजचं वगैरे पण, म्हणजे परूचे लहानपणाचे जेवढे पण फोटो आहेत त्यात काय काय, म्हणजे एक दोनच म्हणजे आत्ताचे आहेत, पण मोस्टली त्याच्यामध्ये सर्व परूचे लहानपणाचेच आहेत जास्त करून. म्हणजे ते गिफ्ट पण म्हणजे अशी आठवण म्हणून राहील आणि तिचे फोटोज पण त्याच्यामध्ये छान दिसतील ॲज अ शो म्हणून. मला ते गन नसते का, गन ते गम, कुठला गम? ते गनचं ते पिघळवतात हां हां, ते पाहिजे होतं, त्याच्याने बरोबर पकड भेटली. केमिकलचं नाही राहणार. मी तुम्हाला फोनवरच तेच बोललेले की गम, फेविस्टिक. पप्पा ही लावा. काय लावा फोटो. तू थांब ना. पहिला फोटो लावलेला आहे आमच्या लाडबाईचा. तिची खुशी. ओ किती क्यूट दिसते. सर्व असे दिसले पाहिजे विके. ते आतमध्ये प्रेस करायला. पप्पा लावा ना. भीती वाटते ते पडलं नाही पाहिजे, म्हणजे असं व्यवस्थित प्रेस केलं ना
ब्ल्यू ब्ल्यू. हे बघा चंद्राची कोर कशी दिसायला गोड, काय सांगू हिची लवलाई, माझ्या लाडाची लाडूबाई. ही आहे आमची लाडूबाई. अय्या फेविस्टिकच बरोबर होतं विकी. पप्पा एक सगळे पडत आहेत बघा. नाही ते गम वल्ला आहे अजून, त्याला जरा आपण 2 मिनटं सुकू देऊया. जरा हार्ड झालं ना तर राहील ते. हे अजून कसं नरम आहे. आणि त्याला फक्त असं प्रेस केलं पाहिजे, नाही तर ते जास्त दाबलं तर माहिती आहे ना सटकतं. थोडं गम आहे ना सुकला पाहिजे. मग इथे फॅन खाली येतं का? कसं वाटतंय परी? छान. छान वाटतंय. एक फोटोला आहे ना एकमेकांना टच नका करू तुम्ही. ते पाठी मागचं फ्लावर आहेत ना ते जरा जास्त भारी आहे. आवडते आवडते फोटो. हे फ्लावर आहेत ना याच्यामुळं ते फोटो परत यायला लागले. अच्छा, ते काढायला पाहिजे होतं कारण की आपल्याकडे हे सिम्पलमध्ये ऑथेंटिक वाटलं असतं हे वाले फ्लावर्स. हे हां, ते काढून हे मस्त झाले असतं. ऑड नाही वाटणार म्हणजे जास्त गिचमीट असं म्हणजे ते काढलं तर मग सीझन असं पटापट वरच्यावर निघन ना, असं मधून कापलं तर. निघाल ते लगेच. तुम्हाला काय वाटतंय? अजून एक फोटो कुठे गेला तिथं? अजून एक फोटो कुठे गेला? हो नाही. अरे मम्मा तो लावायचा आहे. ते गम ना म्हणजे थोडंसं म्हणजे कसं कडक झालं असेल मग अशी लावलेलं ना. नाही ते पाठच्या कपड्यांमुळे ते रिटर्न हे व्हायला लागले. हे परत पडू शकता व्हाईटवाला. ते वरचे झाले वाटतं बरोबर आहे ना. वरच्याला धक्का नाही लागत आहे ना खाली, ते एकमेकांना धक्का लागतो. लाडू तू फोटो दे ना तो लावायचा इथं. योग आहे ना तो दे ना, तो छोटा क्यूट आहे. चिपकले. तो लहानपणाचा दे ना मम्मा समोर लावायला ग. वाव,
रेडी झालेला आहे. तो जो फर्स्ट वाला आहे ना तो खूप त्या साईडला गेलाय. तो त्याला जर असं पुढं नाहीतरी ह्या साईडला आणलं पाहिजे. कुठला? हा जो फर्स्ट वाला साडीवरचा ती कांडी व्यवस्थित. हा हा बस बस बस. पप्पा लय जास्त आहे नका करू. लावणार इथं. वाव छान वाटतंय ना विकी. हा पप्पा याला काय नाही मस्त लावलं. वाटतंय. वाव किती क्यूट वाटतंय यार. कपचा तर काय हे नाही पण त्या फोटोमुळे कपला शोभा आला विकी. कपला आपण फ्लावरला वाटते. हा लावलं ना. कपला ऑलरेडी डिझाईन आहे. एकदम भरून वाटतंय ना आता. पडलं नाही पाहिजे बस. नाही पडलं तरी आपण परत लावू शकतो असं काही टेन्शन नाही ना विकी. माझं गोंडस बाळ. आता माझे हे सगळे बाळ आहेत. किती सारे आहेत. हे झाले. वाव ते खूप वरती गेलंय. अच्छा ते तसंच लावलंय का. सगळीकडे परूचेच फोटोज 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 है ना मम्मा. ओ भाई थांब पप्पा लावतील. हलवायचं नाही हा मम्मा. ते माझ्या हाताने पडलेले. हा तेच हलवायचं नाही. मम्मी मी जेव्हा लावायला ते पडलं. हा पप्पा चला ना आपण लावूया फ्लावर. चला ना. लावूया. व्हाईट वाला तो आहे ना परत हे झालाय खाली आलाय. अजून टॉकिंग वाले आपण अजून पप्पा मी लावणार आहे. पण वरती अजिबात टच करू नकोस हा मम्मा. इकडे लाव. वरती वरती पप्पांनी कुठे दाखवलेलं मम्मा. ओ परू फक्त असं हे कर. असं तिच्या हातात द्या फक्त नॉर्मली. हे बघा आमचा आहे फोटो बनला. फोटो बनला. इथे बघ स्माइल कर. बस ठेव 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 वरतून निघेल. तिच्याकडे लक्ष द्या. निघाय लागलंय. मम्मा त्याला जरा सेट होऊ दे ना. बस आता हा हा तशीच थांब. इथे बघ. परू उचलू नको ना बाळ. इथे बघ.